हा राजकीय मंच नाही. सगळेच माजी मुख्यमंत्री आले असते तर आनंद झाला असता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह नारायण राणे, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सगळेच माजी मुख्यमंत्री आले असते तर आनंद झाला असता, कारण हा राजकीय मंच नाही. जरी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम असला तरीही हा गौरवशाली महाराष्ट्राचा सत्कार होता, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे जे आले त्यांचा सत्कार आहे, जे नाही आले त्यांचा मनातून सत्कार आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय. गौरवशाली महाराष्ट्र हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केला आहे. इथे जी दालनं तयार केली आहेत ती अतिशय सुंदर आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येकाने बघावी अशी ही दालनं आहेत. शक्ती आणि भक्तीचा इतिहास इथे पाहायला मिळतो आहे. राज्यातील थोर पुरुष, संयुक्त महाराष्ट्र लढा, विविध पुरस्कार प्राप्त रत्न असा सगळा राज्याचा इतिहास इथे मांडला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मला आधी माहीत असतं की इथे खाद्याचे स्टॉल आहे तर एक तास मी आधी आलो असतो. असं म्हणत असतो मी पुन्हा येईन तर मी परत आलो असतो, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. या महाराष्ट्राच्या विकासाकरता, इथल्या जनाजनाच्या विकासाकरता असीमित अशा प्रकारची संधी आहे. आणि म्हणूनच आम्ही सगळे, मी असेन, अजितदादा असतील, आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, किंवा मंत्रिमंडळातले आमचे सगळे सहकारी असतील, किंवा आम्हाला मार्गदर्शन करणारे सगळे नेते असतील, आम्ही सगळे हाच प्रयत्न करतो की आपल्या हातून एक बलशाली, एक सक्षम आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचलेला महाराष्ट्र आपल्याला कसा तयार करता येईल, याकरताच आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नामध्ये मी असं समजतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमचा सत्कार करून आम्हाला काम करण्याची एक नवीन प्रेरणा दिलेली आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे सगळेच माजी मुख्यमंत्री आले असते तर अधिक आनंद झाला असता, कारण हा मंच तसा राजकीय नाहीये. जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा कार्यक्रम आयोजित केला तरी हा गौरवशाली महाराष्ट्राच्या महोत्सवाचा मंच असल्यामुळे मला असं वाटतं की गौरवशाली महाराष्ट्राबद्दल ज्यांना ज्यांना अभिमान आहे अशा सगळ्यांनी येऊन जर या ठिकाणी आपला पुरस्कार घेतला असता किंवा सत्कार घेतला असता तर ते अधिक औचित्यपूर्ण ठरलं असतं. पण काही हरकत नाही, त्यांचं जे आले त्यांचा सत्कार आहे, जे नाही आले त्यांचा मनातला सत्कार आहे. कोणाचाच या ठिकाणी काही अडचण नाही आहे. मी पुन्हा एकदा दादा आपलं, तटकरे साहेब आपलं आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मनापासून आपले आभार मानतो.